गाडीची पूजा चाललेली आहे. खतरनाक. गूगल मॅप बाबा की जय. वेलकम टू द नर्मदा ब्रिज. शेंगदाण्याची चपाती आणले घरून. तर ही आता आपल्या पुढच्या राईडसाठी म्हणजेच लडाखसाठी जी मी तयारी केलेली आहे, सामान जे आपल्याला लागणार आहे महत्त्वाचं, ते मी तुम्हाला दाखवतो. तर फर्स्ट ऑफ ऑल हे आहेत आपले कपडे. या अशा मी तुम्हाला बॅग्स घ्यायला प्रेफर करीन, ज्या की तुम्हाला ॲमेझॉनवर इझिली मिळतील, ज्या सामान ठेवण्यासाठी बेटर राहतात. हे सर्व माझे हाफ पॅन्ट्स अँड ऑल द थिंग्स त्या आहेत. आणि हे टी शर्ट आहेत. या मी वॉटरप्रूफ बॅग्स घेतलेल्या आहेत, ज्या की स्टेशनरीच्या दुकानात इझिली अवेलेबल होतात. हे पण तेच आहे. हे मी घेतलेलं आहे बॉडी वॉश. आणि हा माझा जॅकेटचा वरचा रेनकोट आहे. आणि हा इनर आहे, जो की थंडी नको लागायला म्हणून असतं. त्यानंतर आलो आपण, हा एक मायक्रोफायबर कपडा आहे. हे सर्जरी ग्लोव्ज आहेत, जे की थंडीमध्ये बेटर राहतील वापरण्यासाठी, थंडी नको लागायला म्हणून. त्याच्यानंतर हे शॅम्पू आले. हा फेसवॉश आहे. हे ORSची पॅकेट. हा कफ सिरप आहे. हे परफ्यूम वगैरे हे सर्व गोष्टी. आणि हा एक डिकॅथलॉनमधून घेतलेला आहे मी मसाजर आहे. हे बघा, हा जर अंग वगैरे दुखत असेल तर त्याबरोबर आहे WD-40 बॉडी स्प्रे. फेस स्क्रब, हा आपल्याला महत्त्वाची गोष्ट आहे. फेस स्क्रब आणि सनस्क्रीन, हे पण महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर डेटा कॉपी करण्यासाठी हा आपण मॅक मिनी घेऊन चाललो आहे. ह्या केबल्स आहेत सर्व, चार्जर्स वगैरे. ही एक्स्ट्रा क्लच केबल आणि डिस्क पॅड घेतलेत. हा मोबाईल होल्डर बोबोचा वॉटरप्रूफ. हे एक चप्पल घेतलेत. त्याचबरोबर शूज घेतलेत. हे इथे तुम्ही पाहू शकता शूज. तसा हा आपला हेल्मेट आहे, गोप्रोचा सेटअप केला आहे त्याच्यामध्ये. आणि हा मॅविक मिनी 4 ड्रोन घेऊन चाललो आपण. त्याचबरोबर ही हेडलाईट आहे, जी की डोक्याला लावतो आपण, नाईट टाईमला ब्लॉक करण्यासाठी उपयोगी येईल. आणि ही लाईट एक्स्ट्रा. हे ग्लोव्ज, हे नी पॅड्स, हा बलक लावा, हे रायडिंग शूज. आणि हा आपला रायडिंग जॅकेट रायडाचा. आणि ही एक बॅग मी सोबत कॅरी करतो आहे आपल्याला वापरण्यासाठी. आणि ही एक चेस्ट बॅग. असं हे एवढं सामान आपण घेऊन जाणार आहोत राईडसाठी. सकाळी मी 4 वाजता निघणार आहे लडाखसाठी, राईडसाठी. तर आपल्याला पोरं आपली बाय बाय करण्यासाठी आलेले आहेत. तर बघूया काय बोलतात. थँक्यू. मॉर्निंग गाईज. तर गाईज आज स्वतः वाजलेले आहेत गडात 5:45 आणि आता आपण निघतोय टुवर्ड्स लेह लडाख. गाडीची पूजा वगैरे करून घेऊयात आणि मग निघूयात. गाडीची पूजा चाललेली आहे. बाय बाय. झोपेत आहे तो. चला आता कोल्ड स्टार्टला ठेवले गाडी. झाली 5 मिनटं. स्टेबल झाले इंजिन. आता निघतो आपण. मम्मी पण आपल्यासोबत येणार आहे. मम्मीला नायगावला सोडायचं आहे मावशीकडे. आणि मग आपण आपली जर्नी पुढे करूयात. चला तर आता निघालो आहे. गणपती बाप्पा मोरया. मस्तपैकी खूप मोठी राईड होणार आहे आता. सामान वगैरे तर बांधलं आहे खूप चांगल्यारित्या. करण वगैरे येणार आहेत पुढे कणकेश्वर फाट्यावरती. तिथून मग आपण सोबत जाऊयात. 4 वाजता निघायचं होता. आता वाजलेत किती, 5:45. सेन्स ऑफ अलिबाग. सीन बघा, समोर सूर्य आहे आणि हा ब्रिज. येस.
लुक ॲट द व्ह्यू मॅन. हे व्ह्यू आता काहीच नाही वाटणार जेव्हा आपण बर्फामध्ये प्रवेश करणार. पण शेवटी घुमून फिरून सगळीकडून यायचं तर इकडंच आहे ना आपल्याला. हे बघा, खालून गेलो तर पेंट शहरामध्ये जायला रस्ता आहे राईट मारून, आणि सरळ गेलो तर पनवेल. ॲडव्हेंचर पण ते फुल लोडेड आहे. आपल्या गाडीवर काहीच वजन नाही. त्या गाडीवर वजन बघा, तुम्हाला बघूनच समजेल. फुल्ली लोडेड आहे, फुल्ली लोडेड. आणि हेल्मेट का कॉम्बिनेशन देख रहे हो भाई, पैसे का बाजार हे, नुसता पैसे का बाजार. आता आपण या स्पीडला ज्या आलोय त्याप्रमाणे आपल्याला 28 किलोमीटरला दाखवलं ॲव्हरेज किती, 31.4. 31चा ॲव्हरेज जर ॲडव्हेंचर 390 द्यायला लागली ना, तर हर एक नौजवान के पास KTM 390 एडवेंचर होगी ना मेरी जान. वेलकम टू पनवेल. या कुठून आलो काय समजत नाही. लडाखला पोचलो का काय. मॅप लावला आहे नायगावचा, आणि या रोड कसला आहे तबेला या बघ. आया फुल लडाख वाईब. जराशी प्रॅक्टिस करते लडाखची. या अशी रस्ते येतो तिकडं मम्मी, मी चाललोय ना तिकडं. आणि हे साईडला नुसता बर्फ, इकडं बर्फ, इकडं बर्फ, सगळीकडे बर्फ. कॉरीवर चाललोय मला वाटतं आपण. ऑफरोडिंग ऑफरोडिंग यस, खतरनाक. गूगल मॅप बाबा की जय. आणि खूप अटक परिश्रमाच्या नंतर पोचतोय आपण भूषण पाटील यांच्याकडे. तर तुम्ही पाहू शकता थांबलेले आहेत उन्हात. थांबे, उतरू नको, उतरू नको. चला तर आता मम्मीला सोडले इथे. भूषण न्यायला आलं मम्मीला. आता पोरं कुठे आहेत ते बघायला लागतील. आपली पोरं त्या साईडला आहेत जुन्या रोडला, आणि आपण आता हायवेला लागलोय. तर आता बघूयात कोऑर्डिनेट करून, आणि मग एकत्र भेटून पुढे जाऊयात. आता कुठं बरं वाटतंय, हवा लागते तर बाबा. गाडी रुकनी नहीं चाहिए, नहीं तो पापड़ बन जाएगा. लोकेशन दाखवतंय 9 तास 57 मिनटं, म्हणजे 535 किलोमीटर दाखवतंय इथून गुजरात. आता बघूया, जेवढं खेचता येईल तेवढं खेचूयात, आणि मग कुठेतरी राहूयात कंटाळा आल्यावर स्टे घेऊन. हॉटेल जलाराम काठियावाडी इथे आता नाश्ता करायला थांबलो आहे. फायनली 200 किलोमीटर करून नाश्ता करूया आणि मग निघूया. कुठे लांब फिरायला जाता तर ज्या गोष्टींची खायची माहिती असेल त्याच गोष्टी खा. ज्या गोष्टींची माहिती नसेल ते मागवू नका. आता ही जलेबी आहे, आणि त्यासोबत डाळ, आणि हे फाफडा आणि कचुंबर. कसं का खाणार? तुम्हाला माहिती आहे कसं खायचं तर सांगा. आता जसं जमतंय तसं खातंय, याच्यात तर नाही बुडू शकत. सवळी जीवांबेचा झाला आहे. चला आता इथून नाश्ता करून झाला आहे, निघालो आहे, आणि आपल्या दोस्तांचा व्हिडिओ कॉल आला आहे. त्यांच्यासोबत जरा बोलतो आणि मग निघतो.
आम्ही राईड करतोय तर हा हायड्रेशन पाईप आहे आपल्याकडे. तर याची मला आता किंमत समजते हायड्रेशन पाईपची, हायड्रेशन बॅगची काय आहे ते. जाम ताण लागली मला. आता किती माझे स्टॉप झाले असते ते किती स्टॉप वाचले या हायड्रेशन बॅगमुळे. तर आपण एखादा बोलणार, आता मी पण एवढं वर्ष राईड करतो तर आपण बोलताना म्हणजे माझी पण मेंटॅलिटी काय होती, पाणीच प्यायला ना, थांबू 10 मिनटं 5 मिनटं आणि थांबून पिऊ, काय फरक पडतो आहे. पण तसं नसतं, फरक जाम पडतो आहे. एक तर पहिली गोष्ट म्हणजे पाणी प्यायला ताण लागली तर आपण लगेच तर नाही थांबणार, थोडा जाऊ दे करणार आणि मग थांबणार, बरोबर. त्याच्यामध्ये पूर्ण आपली बॉडी डिहायड्रेट होऊन जाणार, ताण लागणार. त्याच्यापेक्षा हे कसं, कधी पण ताण लागली काढला पाईप, पियालो पाणी, लावला परत. 2 लिटर कॅपॅसिटी, 2 लिटरमध्ये 2 तास तर पाणी पुरतं आहे, 3 तास 4 तास तर पुरतं आहे, 2 तास तर पुरतं आहे पकडू. एक नंबर वस्तू आहे ही, खतरनाक. थँक्स टू रायडर रोवर जॅकेट, एस्पेशली RS46 बायकर्स. ज्या राहुल दादाने आपल्याला हा जॅकेट सजेस्ट केला घेण्यासाठी, RS46 बायकर्स, जे लोअर परेलला शॉप आहे त्यांचं, नक्की विजिट करा, गुगलला टाका, लगेच भेटेल RS46 बायकर्स. एकदम रेट पण रिजनेबल आहेत आणि वस्तू तुम्हाला पाहिजे तर समजावून वगैरे पद्धतशीर सांगणार. त्याला नॉलेज पण तेवढं आणि त्याच्याकडे तेवढं सेटअप पण आहे वेगळ्या पद्धतीचं. तुम्हाला जे हवं नको ते रायडिंग गिअर्स, ऑल इक्विपमेंट सर्व त्याच्याकडे, हेल्मेट वगैरे मिळून जाते. तर नक्की विजिट करा. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर आपल्या कॉन्टॅक्टनी जा, माझं नाव सांगा किंवा मग डायरेक्ट गेलात तरी पण नो प्रॉब्लेम. सर्वांसाठी वेलकम आहे. RS46 बायकर्स, लोअर परेल. गुगलला टाका, लोकेशन, नंबर, नाव सर्व तुम्हाला भेटून जाईल. वेलकम टू द नर्मदा ब्रिज. नर्मदा ब्रिजच्या टोल नाक्यावर पोचलो आता. काळोख पडलेला आहे आणि आता एकदम कडक रोडवर आलेलो आहेत, एक्सप्रेसवर. आणि अहमदाबाद आता इथून आहे 130 किलोमीटर. 130 किलोमीटर रनिंग खेचूयात आणि स्टे करायचा असा प्लॅन चालला आहे आमचा. आता बघूयात, अहमदाबादमध्येच राहूयात. कंटाळा पण आला आहे आणि जास्त वाजलेच नाही तर इथेच राहणार होतो, पण 7:30 वाजता स्टे करायचा म्हणजे काहीच नाही केल्यासारखं होईल. थोड़ा स्ट्रगल तो बनता है ना, लद्दाख जा रहा है बच्ची. फुल्ली ॲडव्हेंचर करत चाललो आहे. खराब रस्ता आहे, दोघंच जण. मी तर जवळजवळ 15-20 मिनटं झाली उभाच आहे गाडीवर. हे बघा, हिमालयाला फरक नाही पडत, हिमालयाचे सस्पेन्शन मजबूत आहेत. ॲडव्हेंचरचा पाठचं सस्पेन्शन फालतू आहे एकदम, गाडी आपटते धनाधन. आणि उभं राहिलं तर काय अजिबात जाणीवच नाही होत, असंच वाटतं की हवेत उडतच चाललो आहे. तर गाईज आता 2:30 वाजलेत आणि तरी पण आम्ही राईड करतो आहे नॉनस्टॉप. 868 किलोमीटर झालं आहे. आता अजून जेवढं कवर करता येईल तेवढं करतो आहे आणि मग स्टे घेतो. आता खूपच जास्त झोप यायला लागली आहे, कारण 5 वाजता घरातनं निघालो आणि अजूनपर्यंत गाडीच चालवतो आहे. इथून आता राईट आहे उदयपूरसाठी आणि अहमदाबादसाठी लेफ्ट. तर आपल्याला राईट घ्यायचं आहे उदयपूर. गिरिराज इथे आपण आता रूम घेतलं आहे. तर आज आपण झोपूया इथे. एकच रूम आहे आणि बाकीच्यांना एक्स्ट्रा गाद्या टाकून देणार आहेत तो. तर आज रविवार आहे, 12:30 वाजता आपण निघालो आहे हॉटेल सोडून. आता
इथून दिल्ली आहे 600 किलोमीटर. तर दिल्लीला पोचायचंच आहे. बघूया जास्तीत जास्त डिस्टन्स कवर करूयात. हे कुठले तरी रायडर्स आहेत. ही एक वाईब असते ती वेगळीच असते की रायडर्स ओळखीचा असो नसो, थोडी ना ओळखीचे आपल्याला एवढा लांब येऊन भेटणार आहेत, पण जे आपण हॉर्न मारला ना की थम्सअप करणं, व्ही दाखवणं, ही एक वाईब रायडर्स लोकांच्यामध्ये प्रत्येकाच्या अंगात असते. की असं नाही करणार की कोण एखादा हॉर्न मारतं आणि समोरचा ओळखच देत नाही काय, असं हे रायडर्स लोकांच्या बाबतीत नसतं. कुठला पण असू दे, मग तो बजाज प्लॅटिना घेऊन जरी रायडर असला प्रॉपर गिअरअप करून, तरी पण तो ओळख मात्र नक्की देणार. आणि कुठला हायाबुजावर असू दे, कुठल्या पण स्पोर्ट बाईकवर असू दे, पण तो हॉर्न मारल्यानंतर थम्सअप किंवा विक्ट्री नक्कीच दाखवणार. तो एक आपल्याला जोश येतो की म्हणजे हॅव अ सेफ राईड, असा एक तो साईन असतो. हे बघा काय हॉटेल आहे आणि वरती सर्व दगडं आहेत त्याच्यात. पावसाळा त्यांचा बेकार काम होत असेल, ही माती बिती सगळी उतरत असेल मला वाटते. पण त्यांनी ते रोखण्यासाठी आय थिंक मी बघतोय ना मागासपासून अशी, हे बघा तिथे दिसत असेल तुम्हाला तर बघा, माहीत वाटत नाही मला दिसत असेल तर त्यांनी ना एक अशी झाडांची लेयर केले, असा बांध घालतात ना त्या टाईप केलं आहे. मला वाटतं ते लँडस्लायडिंगसाठी केलं असेल, कारण लँडस्लाईड जेव्हा होत असेल तर त्या झाडांना माती वगैरे थांबवून माती खालती येत नसेल असा माझा अंदाज आहे. आपल्याला काय माहिती नाही इथलं एवढं, पण सूत्रोंक्यानुसार तर असंच वाटतंय मला. म्हणजे नेटवर्क मोबाईलला नसल्यामुळे इथं गुगल पे होत नाही आहे, तर कॅश पेमेंट करावं लागलं. आता आपल्याला लवकरच कॅश पण काढायला लागेल, कारण पुढे जाऊन नेटवर्क असेल की नसेल काय सांगू नाही शकत. चित्तोडगड एक्झिट आहे चित्तोडगडला. अँड आवर गाईज इज हिअर आफ्टर लॉंग टाईम. वी आर रेडी टू गो अँड लंबडकिस्टा इज डान्सिंग हिअर अँड हिअर एव्हरीवेअर. ए याचा या काय गळतंय, हे काय गळतंय, हे जाईल गाडी. तो मला वाटतं रस्ता तो चित्तोडगडला जायचा होता ना, तिकडे जायचं आहे, काय माहिती आहे, ते बघूयात. तर इथे असं फोटो सेशन चालू आहे गाड्यांचं. गाड्या लावल्यात एका लाईनीत, पोरा फोटो काढतात गाड्यांचे. दम लागला रे. बघ मोठा काय तर मोठा फोटोग्राफर फोटो काढतोय. चोन्नी श्रीनाथजी शंकराची मूर्ती आहे इथे. थांबलो आम्ही जरा काहीतरी ड्रोन शॉट घ्यायला भेटतं का बघूया. तर इथे आपण आता थांबलोय ड्रोन शॉट काढण्यासाठी मेन रोडवर, बघू शकता तुम्ही. आणि हे आहे ते पाठीमागे दिसत नाही, सॉरी फॉर दॅट. हे इकडे आहे ते स्टॅच्यू, शंकराचा स्टॅच्यू इथे आहे इथे. तर आपण आता ड्रोन शॉट काढूयात आणि आता बघूयात ड्रोन शॉट. तर भेटूया आता ड्रोन शॉटमध्ये. इन 3, 2, 1 यो.
ड्रोन शॉट वगैरे काढून झाला आहे आता आणि आता निघालो आहे. मम्मीचा फोन आला आहे, 2 मिनटं मम्मीसोबत बोलतो आणि मग निघूयात आपण आपल्या पुढच्या डेस्टिनेशनसाठी, दिल्ली. यो मॅन. पोरांना लागले भूक आता, तर बोलो अजून 30-40 किलोमीटर जाऊयात आणि मग नंतर नाश्ता करूयात ना. बघतो करण काय बोलते. 30-40 किलोमीटर जाऊ अजून, मग नाश्ता करू. ओके, कारण आता ड्रोन शॉट काढायला थांबलेलो ना, तिथं पण टाईम गेला वेस्ट. परत कुठं थांबत आता. मग आता डिस्टन्स थोडासा कवर करूयात आणि मग नाश्ता विष्टा करून निघूयात परत. चायला 3 किलोमीटर पुढं आलेलो होतं, तर 3 किलोमीटर मला परत मागं बोलवत आहेत. पोरं थांबले तिथं नाश्ता करायला, तर परत फिरून एवढा लांब जायला लागेल. बच्ची के दिल में कंटाळा आला आहे. तर जाऊ त्याच्यात 4 किलोमीटर म्हणजे काय मोठी गोष्ट नाही. 2 मिनटात पोचू, 2 मिनिटात पोचू. बोलत होतास ना 2 किलोमीटर. चल, कसला आहे काय विषय आहे. चल मग गाडी लाव. तिथे एक साईडला लाव गाडी, तिथे लावून चला. आपण पेट्रोल पंपावरती बसलो आहे त्यांच्या ऑफिसमध्ये. त्यांनी चालू केला आपल्याला की इथे बसा, फ्रेश व्हायचं असेल तर व्हा म्हणून. आपण नाश्ता करायला बसलो आहे आणि हे शेंगदाण्याची चपाती आणले घरून आणि हे आपलं चटरपटर. तर चालला आहे सगळ्यांचा जेवणाचा कार्यक्रम. आता निघूयात थोड्या वेळात. तर आपण हे इथे थांबलेलो पेट्रोल पंपावरती आणि आपल्याला नाश्ता वगैरे करायला ज्यांनी जागा दिली ते हे 2 जण आहेत. त्याने आपल्याला इथे स्टे करण्यासाठी. हाय, नाव काय? भूपेश, लोकेश. आणि तुमचं? जगदीश कुमार. तर यांनी आपलं हे गावाचं नाव काय आहे इथल्या? हां, पीरपाडा. हां, पीरपाडा असं एक गावाचं नाव आहे. इथे आपल्याला यांनी राहायला दिलं, म्हणजे नाश्ता वगैरे करण्यासाठी जागा दिली. फुल बांधिलकीवाला विषय. असे लोक कमीच भेटतात आपल्याला. तर असंच सपोर्ट करा बायकर्स लोकांना सर्वांनीच, असं मी या व्हिडिओच्या द्वारे सगळ्यांना सांगू इच्छितो. तर थँक्यू दादा, थँक्यू. चला तर आता निघूयात. चलो, बाय बाय, थँक्यू गाईज. फोर्ड फिगो एक नंबर पडतं ही गाडी. कॉन्स्टंट मी 160-170 आहे, तो पण माझ्या मागून एवढीच पडतं. म्हणजे 180 तो 180-190 चालतोयच कंटिन्यू. एक नंबर. लहान मुलगी पण आहे गाडीमध्ये, एन्जॉय करते. थम्स अप, दे शोज अस थम्स अप. काहीतरी बोलतंय, बघू ते काय बोलतंय. एक नंबर. सॉरी, कौन सी चला रहे हो वो जानना चाहिए. एडवेंचर 390, KTM एडवेंचर 390. यस ओके. तर मी जरा फ्लोमध्ये जास्तच पुढे आलो आहे निघून.
करणच्या गाडीतलं पेट्रोल संपायला आलं आहे. 30 किलोमीटर रनिंग लिमिट दाखवत आहे. तर पहिलं फटाफट पेट्रोल भरून घेऊयात. सुबह हो गई है बाबू भैया, जाग जाओ. सकाळ झालं आहे आणि आता आपण दिल्लीपासून 322 किलोमीटर लांब आहोत. चाललो आहे. अजूनपर्यंत काय झोप बीप आलं आहे असं जाणवत नाही आहे, म्हणून चालवतो गाडी. जाऊयात आता दिल्लीलाच, डायरेक्ट शॉप घेऊयात. काय झाला? हवा हवा गेली. कसला कसला आवाज? अरे मग बंद झाली रनिंगमध्ये. अक्षयच्या रॉयल एनफिल्डचा ऑइल चेंज केलेला आम्ही तिकडे एका शोरूम म्हणजे माणसाकडून, मेकॅनिककडून. तर त्याने ऑइल फिल्टरच चुकीचा लावलेला उलट, त्याचा तो आवाज मारत होता. तर आता तो लावला नीट, आता आवाज बंद झाला आहे मारायचा. निघालो परत आता. लडाखमध्ये पोहोचल्यानंतर गाडी कशी चालवायची आता मला प्रश्न पडला आहे, कारण एवढ्या लोडेड गाड्या मागाशी ट्रॅफिक लागलेली, तर त्या थोड्याशा ऑफरोडनी टाकली तर गाडी म्हणजे एका दोन चाकांवर सरळ चालत नव्हती. इकडे तिकडे झोला, कारण गाडी कंट्रोल करायलाच नाही ना भेटत. गाडीवर वजनच आहे जवळजवळ 70-80 किलो. कठीण आहे बाबा. बघू आता काहीतरी जुगाड. 240 किलोमीटर फ्रॉम हियर दिल्ली. येस मॅन, वी कॅन गो. दिल्ली अभी दूर नहीं है मेरी जान. हा बघ कसा लटकत चाललाय, लिटरली लटकत चाललाय माणूस. आणि हे आता एकटाच होता. मागाशी तर एक गाडी गेली ना, त्याच्यावर 7-8 लोक अशी लटकत चाललेली बागे. कठीण आहे बाबा, कसं जमतं यांना. आपल्या इथं तरी का, आपल्या तर पण सेमच सिच्युएशन आहे. इथं लोक जीपला वगैरे लटकतात, आपल्या इथं लोक ट्रेनला लटकतात मुंबईमध्ये. सुखी जीवन आपलंच रे बाबा. अलिबाग. थँक्स मॉम डॅड टू बॉर्न मी इन अलिबाग. सुखी जीवन असं कुठलं तर अलिबागला राहणाऱ्या माणसाचं. ना झंझट, ना कोणची ट्रॅफिक, ना काय. सुखी जीवन, एक नंबर सुखी जीवन. कशाचीच कमी नाही. मस्त फिरायला बीच आहे, सर्व आहे आणि सर्व आरामदायी. आय होप अलिबाग असंच राहू दे. ट्रेन वगैरे काय नको येऊ दे. आम्हाला नको ट्रेन रे. आम्हाला जायचं आहे तर आम्ही गाडी घेऊन असं पण पनवेलपर्यंत जाऊ ट्रेनसाठी. आम्हाला नाही पाहिजे ट्रेन बिन. आम्हाला नाही पाहिजे सुखाचा प्रवास आणि भागदौडीची जिंदगी. आमचा हाय अलिबाग तसाच आम्हाला पाहिजे. आणि आय लव अलिबाग, वी लव अलिबाग. पाऊस चालू झाला आहे, आता थांबायला लागेल कुठेतरी. वॉटर प्रूफिंग पहिली करायला लागेल. तर आपण जागा बघूयात कुठे भेटतंय थांबायला, नाहीतर सगळी वाट लागेल. गोप्रो पण ओपनच आहे आणि आपण पण असेच आहोत. भिजायचं नाही आहे, पण भिजलं तरी पण बरं वाटणारच आहे. तापमानच एवढं आहे ते. जागा लवकरात लवकर शोधूयात आपण. कपडे यार पोरं पुढं थांबली, तेवढी गेलीत पुढं, पण त्यांना पाऊस नसेल लागला. आत्ताच चालू झाला. तर इथे थांबतोय मी. ब्रिज खाली आहे का चान्स? दिस इज रॉंग, ॲब्सोल्युटली रॉंग. डोंट डू दिस गाईज. तर गाईज थोडा वॉटरप्रूफिंगच्या बॅगिंगचा प्रॉब्लेम असल्यामुळे आता नाही करत आहोत वॉटरप्रूफिंग. थोडं पुढे जाऊन कुठेतरी काहीतरी वस्तू काय असं भेटतं का बघूयात आणि तिकडे जाऊन करूयात. माझं तर सर्व ओके आहे काम. करणच्या इथं जाम सामान आहे, या गाडीवर पण जाम सामान आहे. तर एवढी मोठी वॉटरप्रूफ बॅग तर सध्या आपल्याकडे नाही आहे, म्हणजे त्यांच्याकडे नाही आहे. तर पुढे जाऊन बघूयात आणि मग पुढे जाऊनच करूयात. कारण आता पाऊस पण थांबलेला आहे आणि कडक ऊन पडलेला. तसं वाटत नाही की पाऊस येईल, पण कुदरत का है वो देखेंगे. आएगा तो रुकेंगे, नहीं तो क्या करें अभी.
क्या बोले? स्पीड स्पीड जाती है 180। यस यस। कहाँ पे जा रहे हो? ओके हम महाराष्ट्र मुंबई। यस यस। अभी लद्दाख लद्दाख लद्दाख। चलो बाय। वो बोला गाड़ी कितनी जाती है टॉप? मैं बोला ये जाती है 180। अभी क्या जाती है तो है, तो वो भी हड़बड़ा गया थोड़ा। 180 हमारे गाड़ी में तो इतना स्पीड भी नहीं है, तो ले लो ना भैया एखाद KTM ॲडव्हेंचर। तर चंदीगडमध्ये एंटर झालो आपण, म्हणजे हा ब्रिजवर आहे आणि आता आपलं शोरूम आहे KTM शोरूम फक्त 10 किलोमीटर्स इथून। तिथे जाऊयात आणि बघूयात आपल्याला पाहिजे असलेला पार्ट भेटतोय काय। तर इन्क्वायरी केलेली, त्याच्यामध्ये तर त्यांच्या इथे शो करत होतं की आहे पार्ट म्हणून, पण बघूया आता जाऊन। आता पोचलो आहे KTM शोरूमला। या गाडीचा गार्ड टाकायचा इकडचा हवाला, आणि आपल्या गाडीचं काय काम आहे? काहीच काम नाही। तर बघूया, त्याला चेकअप रेग्युलर करायला सांगतो, बस पुढे जाऊन प्रॉब्लेम नको। आणि थोड्याच वेळात भाविक पण आपला मित्र येतो इथे, 15-20 मिनटात पोचतो आहे, तो पण आला आहे। तर त्याला पण भेटूयात आणि मग नंतर पुढचा प्लॅनिंग डिसाईड करूयात की कसं काय होणार आहे, की म्हणजे एकत्र जाऊयात की तो जाईल पुढे आणि आपण वेगळे जाऊयात, ते सर्व आपण नंतर डिसाईड करूयात तो आल्यानंतर। लुक हू इज हिअर, द भाविक म्हात्रे। वी आर ॲट चंदीगड KTM सर्व्हिस सेंटर, आणि भाविक आलेला आहे इथे। तर काय बोलतो बघूया। क्या कहेंगे आप? साईड स्टँड बदलणार पहिला। मेरा भी बदलने का, गाड़ी झुक रही है। वाकले बघितलं का रे? गाडी इंडिकेटर तुटला, मागचा इंडिकेटर। हां, याने ट्रान्सपोर्टला टाकलेली गाडी, साईड स्टँड तुटला, इंडिकेटर तुटला। अक्षय आलेला अलिबागवरून चंदीगडपर्यंत, आणि आता तो चंदीगडवरून चालला आहे रिटर्न घरी, तर त्याच्यासाठी मी हे दिलं आहे। आणि गाडी त्याची कुरिअर करतो आहे गतीमध्ये, आणि हा आहे अक्षय, तो चालला आहे घरी, त्याचं इम्पॉर्टंट थोडंसं काम होतं, तर त्याची गाडी आता आम्ही कुरिअरला टाकली आहे आणि चालला तो। काय बोलणार आता आपण, काही कामं असतात जी इम्पॉर्टंट असतात, तर त्याला लेची राईड स्किप करायला लागणार आहे, पण काम पण महत्त्वाचं आहे, पुढच्या वर्षी करूयात। तर ठीक आहे, चलत आहे।